कसा होता? पापी होता ना. बघा, पापी अजामिल गजगनिकाऊ मुक्त भये हरि नाम प्रभाऊ. पापी अजामिल गजगनिकाऊ मुक्त भये हरि नाम प्रभाऊ. पापी अजामिल गजगनिकाऊ मुक्त भये हरि नाम प्रभाऊ. मुक्त भये हरि नाम प्रभाऊ. गोपाल कृष्ण भगवान जय. आता ही कथा आपण आताच सांगून टाकली, कारण दक्षाला आता बघा, दक्ष प्रजापती याला 60 कन्या होत्या. किती कन्या होत्या? 60 कन्या. शुकदेव महाराज म्हणतात, राजा परीक्षिती त्यानंतर ब्रह्मदेवानी समजूत घातल्यानंतर दक्षाने अशिकनीपासून 60 कन्यांना जन्माला घातलेला आहे. दक्षाने त्यापैकी 10 कन्या धर्माला दिल्या. ऐका, कोण? 60 कन्यांपैकी कोणती कन्या, किती कन्या धर्माला दिल्या, किती कन्या कश्यपाला दिल्या, असं सांगितलंय थोडक्यात. ऐका, त्या दक्षाने त्यापैकी 10 कन्या होत्या, त्या धर्माला दिल्या. 13 कन्या कश्यप ऋषीला दिल्या. 27 चंद्राला दिल्या आणि दोघांचा भूतांशी विवाह करून दिला. दोघींचा अंगिरा ऋषीशी विवाह करून दिला. कृशासवाशी आणि उरलेल्या 4घींचा ताक्ष नावाच्या कश्यपाशी विवाह करून दिला. परीक्षिती, तू दक्ष कन्या आणि त्यांच्या संतानांनी ही सर्व सृष्टी भरून गेलेली आहे. दक्ष प्रजापतीच्या कन्या, त्यांच्या सर्व वंश त्यांनी, हे बघा, ह्या ज्या सर्व सृष्टी आहे ना, ती म्हणजे कश्यप ऋषीच्या, बघा, त्या दक्षाच्या त्या 60 कन्या होत्या ना, आणि बघा 13 पत्न्या ज्या होत्या कश्यप ऋषींच्या, त्यांच्यापासून बघा, अदितीपासून देव, बघा, दितीपासून दैत्य, आणि धनुपासून सुरचेपासून, धनुपासून दानव, सुरचेपासून सुरसा होती ना, तिच्यापासून साप, कद्रू, विनता अशा ज्या होत्या. तर आता हे विनता कोण होती? विनता देखील गरुडाची आणि अरुणाची माता होती. आता बघा, पुढे जे आलेलं आहे ते म्हणजे, आता एकदा इंद्र स्वर्गामध्ये असताना त्याने आपल्या जोड शचीला घेतली होती. इंद्राची पत्नी कोण होती? शची. आणि त्या शचीला तो जवळ घेऊन बसला असताना तितक्यामध्ये बृहस्पती आले. बृहस्पती कोण होते? हो, देवांचे गुरु होते. देव गुरु बृहस्पती आल्यानंतर इंद्राने काय केलं? आता गुरु आलाय म्हणून त्याने बघून घेतलं अगोदर. काही काही माणसं अशाच असता, बरं, महाराज आले म्हणे आता. काही काही असे चतुर असता, ते कडब्यामध्ये जातात, पण कडब्याची पानं काही लागू देता नाही. तसे या इंद्राने काय केलं? बृहस्पतीला पाहून घेतलं मस्त की असं, आणि पाहून न पाहिल्यासारखं केलं. बृहस्पतीच्या लक्षात आलं. बृहस्पतीने लगेच त्याग केला आणि निघून गेले. आता गुरुने त्याग केल्यानंतर याला वाटलं आता काही खरं नाही, मग आता आपला त्याग गुरु करून निघून गेलेले आहे. त्यांनी शोधलं बृहस्पतीला, परंतु बृहस्पती त्याला सापडले नाही. शेवटी त्याने आता असं विचार केला की आपण जो विश्वरूप आहे त्या विश्वरूपाला आपण टेम्परवारी गुरु करावा. काय करावं? हा त्वष्ट्याचा पुत्र
तो विश्वरूप, त्या विश्वरूपाला आपण टेम्परवारी गुरु करावा. आणि बघा इंद्र आता त्या त्वष्ट्याकडे आलेला आहे आणि त्वष्ट्याला म्हणतोय, त्यावेळेला त्वष्ट्या बोलतोय, इंद्रा अरे म्हणे मग आमच्याकडे काय येणं केलं. त्यावेळेला बघा इंद्र म्हणतोय, त्वष्टा म्हटले तुझा हा पुत्र विश्वरूप, आमच्या गुरुने आमचा त्याग केला म्हणून आता आम्हाला त्याला गुरु करायचा आहे. आता ते होते ब्राह्मण, त्वष्ट्या ब्राह्मण होता आणि ब्राह्मणाचा पुत्र तो देखील तो जो विश्वरूप होता ना तो देखील ब्राह्मण होता. मग त्याला टेम्परवारी गुरु केलेला आहे. टेम्परवारी गुरु केल्यानंतर याच्यापासून इंद्राने नारायण कवचाचा पाठ शिकलेला आहे. इंद्र त्याच्यापासून कोणता पाठ शिकला? नारायण कवच. हे नारायण कवच शिकल्यानंतर बघा तेव्हा त्याच्याकडून त्या रुद्रासुराचं मरण झाले होतं त्या नारायण कवचामुळे. तर बघा शिक्षण झालं पण यज्ञ करत होता हा विश्वरूप देवांच्या बाजूनं आणि त्याच्यामधल्या यज्ञाचा भाग तो असुरांना देत होता. कशामुळे देत होता असुरांना? कारण या विश्वरूपाची जी आई होती ती राक्षस कुळातली होती. म्हणजे ती राक्षस त्याचे कोण होते मग? कारण त्याच्या आईचं माहेर होतं राक्षस कुळातलं, म्हणजे राक्षस त्याचे कोण आले मग? मामा आले. तो देवांच्या बाजूने यज्ञ करायचा विश्वरूप आणि आसुरांना राक्षसांना त्याच्यामधला यज्ञामधला भाग देत होता. पण हे मात्र इंद्राच्या लक्षात आलं की हा यज्ञामधला यज्ञ करतो आपला आणि आपल्या यज्ञामधून यांना हिस्सा देतोय, भाग देतोय. त्यामुळे या राक्षसांची शक्ती काय होते आहे? वाढती आहे. इंद्राने काही विचार न करता त्या विश्वरूपाला 3 तोंड होते. किती तोंड होते? 3 तोंड होते. त्या 3 तोंडांनी बघा प्रत्येक तोंडाने तो वेगवेगळं खायचा. त्यात एका तोंडाने तो बघा अन्न सेवन करीत होता, दुसऱ्याने मदिरा प्राशन करत होता आणि तिसऱ्या मुखाने तो अमृत सेवन करीत होता. अशा 3 तोंडांनी वेगवेगळ्या वस्तूचे सेवन करीत होता. पण बघा इंद्राने काय केलं? त्याच्या 3 तोंड होते ना ते आपल्या हातातील वज्राने त्याचे 3 मुंडके उडवले आणि बघा त्याच्या 3 तोंडांपासून 3 पक्षी निर्माण झाले. एका तोंडापासून चिमणी, एका तोंडापासून कावळा आणि त्याच्या 3ऱ्या तोंडापासून तित्तीर. तित्तीर समजतो का नाही तुम्हाला? तितूर. हा हा तितूर दगड खातो का? तर तो तित्तूर त्याच्या 3ऱ्या तोंडापासून जन्माला आलेला. असे 3 पक्षी. पण ज्या वेळेला त्या त्वष्ट्याला समजलं की माझ्या पुत्राचा वध इंद्राने गुरु केला, माझ्याकडे येऊन माझी विनवणी केली मला आणि माझ्या पुत्राला टेम्परवारी गुरु केल्यानंतर माझ्या पुत्राचा वध केलेला आहे, त्या त्वष्ट्याला राग आला आणि त्याने यज्ञ केला आणि ब्राह्मणांना सांगितलं, ब्राह्मणांनो यज्ञ करीत असताना यज्ञामध्ये अशी आहुती द्या की माझा पुत्र जन्माला यावा, परंतु यज्ञामध्ये परंतु तो कसा यावा? इंद्राला मारणारा माझ्या यज्ञामध्ये पुत्र जन्माला यावा. आता ते ब्राह्मण त्याने सांगितल्यानंतर, कारण तो यजमान होता, यजमान सांगेल तसं करावं लागतं, आयोजक सांगेल तसं करावं लागतं त्या पद्धतीने. परंतु बोलण्यामध्ये रस्व दीर्घ संस्कृत शब्द उच्चार करीत असताना रस्व आणि दीर्घाचा फार महत्व आहे बरं. जर रस्व दीर्घ बघितलं नाही तर त्याचा अर्थ बदलतो. यांनी या ब्राह्मणांनी त्या यज्ञामध्ये आहुती द्यायला सुरुवात केली. आहुती देत असताना एखादा रस्व म्हणा का एखादा अनुस्वार म्हणा, त्याच्या बोलण्यामध्ये त्यांचा त्या मंत्राचा उच्चार करण्यामध्ये त्यांच्या शब्दामध्ये रस्व दीर्घचा फरक पडला आणि त्या शब्दाचा उच्चार बदलला. परिणाम काय झाला बघा, इंद्राला मारणारा पुत्र तिथं जन्माला आला नाही, पण त्या त्वष्ट्याच्या यज्ञामध्ये इंद्राच्या हातून मरणारा पुत्र जन्माला आला. भला मोठा दैत्य त्या यज्ञामधून प्रगट झालेला आहे. आणि बघा त्याचं नाव काय?
रुद्रासूर जन्माला आला. आणि तो रुद्रासूर त्याने बघा जन्माला आल्यानंतर आपल्या पिताश्रींची आज्ञा घेतली आणि पिताश्रींनी सांगितलं की त्या इंद्राचा पक्ष घेऊन माझ्या मुलांना मारलेला आहे म्हटले. बघा इंद्राने माझ्या मुलाचा वध केलेला आहे म्हटले, हा विश्वरूपाचा. म्हणून आता तू काय कर, स्वर्गाला वर जाऊन इंद्रावर स्वारी कर आणि इंद्राला तर स्वर्ग बडकाव म्हटले. तर वृत्रासुराने जाऊन इंद्राच्या सोबत युद्ध केलं आणि इंद्राला स्वर्गामधून काय केलं हो, वंचित केलेलं आहे, हाकलून दिला. आणि स्वर्गाचं राज्य कोण करू लागला, वृत्रासूर. सर्व देवांच्या जागेवर त्याने राक्षसांना बसवलेला आहे. आणि मात्र देव मात्र सर्वे इंद्र चंद्र वरुण अग्नी कुबेर जे काही असतील नसतील सर्वे स्वर्गातले देव कुठे गेले हो, गिरीकंदरांमध्ये गेलेल्या, हिमालयाच्या गिरीकंदरांमध्ये ते फिरू लागले. पण बघा आता एकदा इंद्र ब्रह्मदेवाजवळ आला आणि ब्रह्मदेवाला म्हणतोय, देवा म्हटले माझा ब्रह्मदेवा, माझा स्वर्ग त्या त्वष्टेच्या पुत्राने त्या वृत्रासुराने बडकावलेला आहे, म्हणून तो आम्हाला मिळावा, त्याकरता तुम्ही काहीतरी करा. म्हटले आपण चला भगवान महादेवावर कैलास पर्वतावर जाऊ. कैलास पर्वतावर गेलेले आहे. कैलास पर्वतावर गेल्यानंतर भगवान शंकरांनी विचारलं, इंद्रा ब्रह्मदेवा काय येणं केलं म्हटले, माझ्याकडे येण्याचं प्रयोजन काय. इंद्र सांगतोय, देवा महादेवा म्हटले माझा जो स्वर्ग आहे त्या वृत्रासुराने बडकावलेला आहे. आणि मग बघा भगवान शंकर ब्रह्मदेव इंद्र सारे मिळून ते क्षीरसागर वासी असणारा लक्ष्मी नारायण परमात्मा भगवान विष्णूंच्या वैकुंठ धामामध्ये आले. भगवान विष्णूने त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांना बसण्याकरता आसनस्थ केलं. आणि बसवल्यानंतर आसनावर बसल्यानंतर विचारलं, येण्याचं प्रयोजन काय. म्हटले माझ्याकडे येण्याचं कारण काय. म्हणे तो त्वष्ट्याचा पुत्र वृत्रासूर त्याने या इंद्राचा स्वर्ग बडकावलेला आहे. बघा भगवान विष्णू म्हणताय, इंद्रा एक काम कर म्हटले, मी तुला जसं मार्गदर्शन करतोय तर त्या पद्धतीने तू आता जा म्हटले. एक दधीची नावाची मुनी आहे म्हटले आणि त्या दधीची मुनींच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांच्या अस्थी त्यांच्याकडनं माग्यान. काय माग्यान सांगा बरं. अस्थी मागण्याकरता जित्या माणसाच्या अस्थी मागितल्या तुम्ही. आता समजा मी म्हटलं एखाद्याला की तुमच्या अस्थी काढून द्या, माणसांना का तुम्ही द्याल का. कारण अस्थी काढून देण्याकरता भगवान महाराज काय करावं लागेल, मारावं लागेल करी. हा तर बघा इंद्र म्हणतो भगवान विष्णूला, म्हणे देवा अरे सर्वांचं प्रेम कशावर आहे, या शरीरावर आहे, या देहावर आहे. आणि याच्यामध्ये देव या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत मनुष्य आपल्या अस्थी देईल का म्हटले. तू जा तर खरे म्हटले त्या दधीची मुनींच्या आश्रमामध्ये तू गेल्यानंतर तो तुला त्याच्या अस्थी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि बघा त्याने भगवान विष्णूने सांगितलं. आणि इंद्र मात्र सगळे देव त्यांचे जे बघा ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेव निघून गेला, भगवान शंकर कैलास पर्वतावर निघून गेला आणि याचा मात्र स्वर्ग होता तो स्वर्ग त्या वृत्रासुराच्या ताब्यात होता. जसं भगवान विष्णूने सांगितलं होतं, उपदेश केला होता, तसा तो दधीची ऋषींच्या आश्रमामध्ये आला इंद्र. आणि दधीची ऋषींनी बघितला याला, इंद्रा अरे माझ्या गरीब ब्राह्मणाच्या आश्रमामध्ये काय येणं केलं बाबा तू. त्यावेळेला इंद्र म्हणतंय, म्हटले दधीची मुनी सांगू का म्हटले तुम्हाला. म्हटले तुमच्या अस्थी मला पाहिजे. अरे इंद्रा सर्वांचं प्रेम या देहावर आहे आणि तुम्हाला अस्थी मागतोय, अस्थी देण्याकरता मला काय करावं लागेल. अरे बापा माझ्या देहाचा त्याग करावा लागेल तेव्हा तुला अस्थी देता येतील. त्याला असं वाटलं की दधीची ऋषी आपल्याला अस्थी देणार नाही. इंद्र 10-5 पावलं पुढे सरकला. इतक्यामध्ये दधीची ऋषी म्हणताय, इंद्रा आणि इकडे तुझं वज्र घे म्हटले. आणि ते वज्र घेऊन, हे इंद्रा माझ्या अस्थी काढून घे पाहू. सांगा बरं हे कोणी आता आपल्या सारख्यांनी सांगता येईल का असं आपल्या अस्त्या काढून गावा म्हणजे. हा आपल्याकडं नाही होणार.
कारण ते कसे होते, असो ऐसा कोठे आठवती नाही, 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 देहीच विदेही भोगोदाचा, देहीच विदेही भोगोदाचा, देहीच विदेही भोगोदाचा, देहीच विदेही भोगोदाचा, सर्व सुखल्या सर्व सुखलाल सर्वालंकार, सर्व सुखलाल सर्वालंकार. बघा, त्यांचं जीवनच असं होतं की आसवायसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगदशा, देहामध्ये राहून विदेही अवस्था भोगत होते ते. बघा, त्यांचं जीवन असं होतं, सदा नाम घोष करू हरी कथा, नेहमी देवाच्या नावाचा जय घोष, भगवान परमात्म्याच्या कथांचा करू हरी कथा, नेहमी भगवंताच्या कथा करीत होते. आणि त्याने सदा चित्ता समाधान, त्याच्यामुळे त्यांच्या चित्ताला काय होतं, समाधान होतं. आणि आपल्या चित्ताला समाधान आहे, पण कसं आहे, केव्हा समाधान आहे तर केव्हा असा केव्हा आनंदी असतो, आणि केव्हा केव्हा बघितलं तर असं वाटतं का रे बाबा असं काय तोंड दिसतं म्हणे, ओढली गौरी तैसा दिसे तोंडावरी, फोडलेल्या गौरीसारखं तोंड दिसतं, असं काय झालं रे म्हणे बाबा तुझ्या तोंडाला. असं वाटतं की त्याच्यावरच सर्व काही म्हणजे सर्व गावाचं संकट याच्यावर झालं. कसं इतका दुःखी असतो केव्हा केव्हा, हां, एवढंसं बी दुःख झालं माणूस असतात, काही काही माणूस असा दुःखी असतो की बस. परंतु ऐका, ते नेहमी सदा समाधानी राहायचे. आपलं समाधान कसं आहे, केव्हा समाधानी येतं केव्हा असमाधानी, असं तुमचं आमचं समाधान आहे. पण म्हणून या दधीची मुनींनी आपल्या अंगावर सर्व अलंकार घातलेले, ते अलंकार कशाचे घातले आहे, सर्व सुख ल्यालो, सर्व सुखाचे अलंकार घातले आपल्या अंगावर. हां, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुलत असो, आनंदाने निर्भयतेने, म्हणजे त्यांना कसलं भय नाही, निर्भयतेने डुलताय. आता डोलण्याचे बी प्रकार वेगवेगळे आहे बरं. हां, कोणी कोणी माणूस डोलतो, त्याला आता कथा कीर्तनमध्ये बसल्यानंतर एकसारखं जर कथाच सांगत बसली, भजन बी नाही केलं, तर त्याला काय लागते, तो डोलतो. नागोबा डोलायला लागला, तो बी करतो तसा कथा कीर्तनामध्ये. केव्हा ते डोलणं वेगळं. अजून बघा, आपल्या गावामध्ये बी 4 वाजले म्हणजे 5 वाजले म्हणजे लोक डोलतात, ते डोलणं वेगळं. हां, असे डोलण्याचे प्रकार वेगवेगळे आहे. काही काही डोलता बघा कसे, तो बी प्रकार वेगळा आहे बरं. हां, परंतु हे मात्र डोलता, तर यांची विदेही अवस्था आहे. आणि म्हणून ती विदेही अवस्था असल्यामुळे, ते देहावर नसल्यामुळे त्यांनी सांगितलं, इंद्रा घे वज्र आणि वज्राने माझ्या अस्थी काढून घे. आता आपल्यासारखा सांगू शकेल का तसं? इंद्राने वज्र घेतलं आणि वज्राने त्या दधीची मुनींचं ते शरीर होतं ते चिरलेलं आहे. अस्थी काढण्याकरता काय चिरावं लागेल? शरीर. तेव्हा आता अस्थी निघतील. अस्थी म्हणजे आड्या. आणि त्यांच्या शरीर चिरून
त्यांच्या अस्थी काढून घेतल्या आणि त्या अस्थीने बघा म्हणे मग त्यांचे ते तर लढले असतील फार, रडले नाही, त्यांच्या डोळ्यातून पाणी देखील आलं नाही. कशामुळे आलं नाही? कारण ते विधी अवस्था प्राप्त झाले होते आणि त्यांनी भगवान परमात्म्याच्या परमपदाची प्राप्ती जिथे जीच करून घेतलेली होती. परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाले होते ते, म्हणून त्यांच्या डोळ्यातून पाणी देखील आलं नाही, आसव देखील गाळले नाही आणि अस्थी काढल्या आणि विश्वकर्म्याकडे दिले त्या अस्थी. आणि विश्वकर्माने त्याचं वज्र तयार केलं आणि वज्र तयार केल्यानंतर इंद्राने ते वज्र घेतलं आणि बघा इंद्राचं आणि त्या वृत्रासुराचं युद्ध सुरू झालं. परंतु युद्ध सुरू असल्यानंतर इंद्राच्या हातचं वज्र त्या वृत्रासुराने खाली पाडावं. इंद्र लज्जित झाला युद्ध सुरू असताना. शुकाचार्य महाराज म्हणतात राजा परीक्षिती, अरे असं वज्र जरी हातामध्ये असलं तरी देखील त्या इंद्राच्या हातातलं वज्र त्या वृत्रासुराने खाली पडलं आणि खाली पाडल्यानंतर तो म्हणतोय इंद्रा इकडे ये म्हटले. अरे उचलते वज्र. इंद्राला काय वाटली असेल सांगा बरं, लाज वाटणार नाही का? आपल्या हाता म्हटलं आपण देवांचा राजा आहे. कारण इंद्र कोण होता? देवांचा आहे ना. आणि आपल्या हातामधलं वज्र अजून ती बी म्हणजे दधीची मुनींच्या अस्थींचं वज्र आपल्या हाताने खाली पडलं. म्हटले इंद्रा मी जिंकलो, माझा विजय झालेला आहे, मला विजय प्राप्त झाला. आता तू ते वज्र उचल आणि माझी मान काटून टाक दादा. काय म्हटलं इंद्राला? आपल्या इंद्राला वृत्रासुराने माझी मान काप तू म्हटले आणि त्याने ते वज्र उचललं इंद्राने आणि त्या वृत्रासुराची मान कापायला सुरुवात केली त्या वज्राने. ज्या वेळेला तो इंद्र त्या वृत्रासुराचं मान काटत होता त्यावेळेला बघा तो वृत्रासुर भागवत धर्माचा उपदेश त्या इंद्राला करीत होता आणि ते ऐकलं राजा परीक्षितीने. गुरुदेव अहो मते म्हटले हा वृत्रासुर राक्षस असून भागवत धर्माच्या गोष्टी करतोय, आत्मकल्याणाच्या गोष्टी करतोय, कथा करतोय. म्हटले हा आहे तरी कोण? त्यावेळेला शुकाचार्य महाराज म्हणतात राजा परीक्षिती, हा वृत्रासुर आहे ना, हा जरी आता असुराच्या जन्मामध्ये आलाय, राक्षसाच्या जन्मात आलाय, परंतु याच्यापूर्वी हा कोण होता? हा भगवान विष्णूचा भक्त होता. याचं नाव काय होतं? व चित्रकेतू नावाचा राजा. या चित्रकेतू राजाला किती पत्न्या होत्या हो? 1 कोटी बायका असून त्याला पुत्र संतान नव्हतं. काय नव्हतं? पुत्र संतान नव्हतं. हा भगवान विष्णूचा परम भक्त होता. शुकाचार्य महाराज म्हणतात राजा परीक्षिती, याचं मुंडकं कापलं आणि त्याचा वध केला इंद्राने. परंतु राजा परीक्षिती विचारताय गुरुदेव हा राक्षस असून हा भागवत धर्माचा उपदेश करतोय इंद्राला युद्ध सुरू असताना, तर म्हटले असा होता कोण? अरे भगवान विष्णूचा परम भक्त होता म्हटले तो चित्रकेतू नावाचा राजा. परंतु भगवान विष्णूने याच्यावर प्रसन्न होऊन याला विमान दिलं आणि त्या विमानात बसून हा आकाशामध्ये बघा ते विमान घेऊन निघाला. आता विमानामध्ये जात असताना याने काय बघितलं? कैलास पर्वत दिसला याला. आणि कैलास पर्वतावर भगवान शंकर आपल्या सिंहासनावर बसले होते आणि त्यांच्या मांडीवर कोण बसली होती? भगवान शंकरांची अर्धांगिनी कोण आहे? पार्वती माता. आता त्यांच्या पत्नीला घेऊन बसले तर तू कशाला रिकामे धंदे करतो? पण तो काय म्हणतो? त्याने विमान खाली उतरवलं त्या कैलास पर्वतावर. तो म्हणतो वा वा वा, देवादी देव महादेव म्हणवून घेणारे आणि आपल्या प्रथम गणांच्या समक्ष आपल्या अर्धांगिनीला पार्वतीला मांडीवर बसवून घेतली. देवाला महादेवाला पुष्कळ आदवा तद्वा बोलला तो. पण देवाने काही, तुम्ही मला माहिती आहे भगवान महादेव कसे आहे? साधं बोड दैवत आहे आणि शांत. शिवबोडा चक्रवर्ती, शिवबोडा चक्रवर्ती, शिवबोडा चक्रवर्ती, शिवबोडा
चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचवता शिवनाम वाचवता शिवनाम त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचवता शिवनाम वाचवता शिव